नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। विदर्भाच्या पंढरीत विठ्ठल नामाचा गजर। धापेवाडा येथे आषाढी एकादशीला भाविकांचा जनसागर। धापेवाडा विदर्भातील पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या धापेवाडा येथे देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल भक्तांचा महासागर उसळला। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या गजरात संपूर्ण गाव भक्तिरसात न्हालेला दिसून आला। शुक्रवारी पहाटे सकाळचे 6:30 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रशेखर गिरी आणि प्रभाकर डहाके यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पूजा करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी उघडण्यात आले। यावर्षी एकादशी रविवारच्या दिवशी आल्यामुळे जवळपास 2.25 लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। भक्तांसाठी विशेष अन्नदानाची सोय करण्यात आली होती। विठ्ठल मंदिर देवस्थान वाकी देवस्थानचे अध्यक्ष प्रभाकर डहाके आणि तानिया इंडस्ट्रीजचे हनुमान प्रसाद मानसिंगका यांच्या वतीने तब्बल 3 टन साबुदाणा खिचडी वाटप करण्यात आले। कुणालाही कोणताही त्रास होऊ नये म्हणून विश्वमानव रुहानी केंद्राचे 200 स्वयंसेवक, कमांडो आर्मी पोलीस स्कूलचे विद्यार्थी, आर्ट ऑफ लिव्हिंगचे सदस्य, बजरंग दल सावनेरचे कार्यकर्ते आणि सावनेरहून आलेल्या महिलांनी सेवा दिली। सायंकाळी 5 वाजता कोलबास्वामी मठ, मकरंदपुरी महाराज मठ आणि वारामाय मठ यांच्या भव्य दिंड्यांचे नगर प्रदर्शन झाले। या दिंड्यांमध्ये गावकरी आणि भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले। भाविकांसाठी पाणी, महाप्रसाद व चहा वाटपाची सोय विविध स्वयंसेवी संस्था व सेवेकऱ्यांनी केली होती। सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती। जागोजागी पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मार्गदर्शन फलक लावण्यात आले होते। भाविकांची सोय लक्षात घेता सावनेर व कळमेश्वर येथून यात्रा स्पेशल बसेस चालवण्यात आल्या होत्या। यावेळी उपस्थित असलेले पोलीस महानिरीक्षक नागपूर परिक्षेत्र दिलीप भुजबळ, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के, सावनेर ठाणेदार उमेश पाटील, कळमेश्वर ठाणेदार मनोज काळबांडे, स्वयंभू श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रुद्रप्रतापसिंह पवार, सचिव आदित्यप्रतापसिंह पवार, भानुप्रतापसिंह पवार, पोलीस पाटील धापेवाडा निलेश देरे, राजेश शेटे, मंगेश कोठाडे, शीतल सवैतूल आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागपूर ग्रामीण रिपोर्टर प्रतिनिधी इशिका धार्मिकची रिपोर्ट। शेटे साहेब, आम्हाला सांगा की आजचा किती भक्ती लोकांची इथे गर्दी जमवलेली आणि रात्रीचे 10 वाजेपर्यंत किती होईल अंदाज? आतापर्यंत कमीत कमी 70 ते 80 हजार लोकांनी दर्शन केलेले आहे आणि आणखी तेवढेच लोक म्हणजे कमीत कमी 1.5 लाख दर्शन करतील संध्याकाळी 9 वाजेपर्यंत। ग्रामपंचायत तर्फे आणि ते मंदिर तर्फे काय उपाययोजना आपण आखलेली आहे? ते जसं नाश्त्यामध्ये आज उपास राहतो, म्हणजे आषाढी एकादशी असतो, त्याच्यासाठी खिचडी, साबुदाण्याची खिचडी, आणखी खीरं, जसं उपासाला त्याची वस्तू लागतात, पाणी आणि स्वच्छता उपलब्ध केलेलं आहे। हिंदीमध्ये सांगा, 20 सेकंदमध्ये सांगा। मी नागपूर आलेली आहे। मी पहिल्यांदाच आलेली आहे। ह्या दिवशी मला इथे इतकं प्रसन्न वाटले आहे। पंढरपूरला माझं जाणं नाही झालं, पण इथून मला तेच मला पंढरपूरमध्ये जायचं आहे आणि मी सकाळपासून निघालेली आहे। फेरीमध्ये मला जाता नाही आलं कारण